नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंडोलियम बीच बघणार आहोत। गोव्यामधला प्रसिद्ध कंडोलियम बीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर गाईज, आपण या व्हिडिओला सुरुवात ही गोव्यामधला जो अगोडा जो फोर्ट आहे त्या फोर्टवरून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि तुम्ही बघू शकता, आता सध्या आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी बघा, हा खालच्या साईडचा किल्ला आहे। याच्या आधी आपण जो व्हिडिओ बनवला होता अगोडा किल्ल्याचा, तो वरती होता, या डोंगरावरती होता। आणि आता या डोंगराच्या खालच्या साईडला आपण पायथ्याशी आहोत। तर इथून आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, केवढा मोठा अफाट समुद्र या ठिकाणी सुद्धा आहे। आणि पाठीमागे जो बीच दिसतो बघा, त्या बीच कडे आपल्याला जायचं आहे आता। तर चला, तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याना दाखवून देतो मी इथली परिस्थिती, काय सिच्युएशन आहे या ठिकाणी ते दाखवून देतो। तर मित्रांनो, आपण आता या खालचा जो अगोदर किल्ला आहे, खालचा भाग आहे, तिथे खाली आपण आहोत। आणि असा हा किल्ला आहे बघा, खालचा अगोदर किल्ला। हे खाली खड्ड्यातून वर यावं लागतं। आणि हे समोरवरती डोंगर आहे, या डोंगरावरतीच तो अगोडा फोर्ट आहे। आणि या डोंगराच्या पायथ्याशी बघा, हे हॉटेल रिसॉर्ट या ठिकाणी बनलेलं आहे। तर अशी वातावरण, अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी आहे। हे सगळे रिसॉर्ट आहे, गेस्ट हाऊस आहे बघा, या नारळाच्या झाडांमध्ये। आणि आपल्याला इकडे जायचं समोर, चालत 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 लगी तिकडं समोर। तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया आता। तर मित्रांनो, हा बघा किल्ला, खालचा किल्ला आहे, खालचा अगोदर किल्ला आहे इकडं समोर। आणि आपल्याला इकडं समोर जायचं कंडोलिम बीच कडे। आणि कंडोलिम बीच वरती आपल्याला चालत जायचं आता या चौपाटीवरून। तर चला जाऊ पुढं। तर मित्रांनो, आपण आलो आता बीच वरती, आलो बघा, कळंगूट बीच वरती आपण आहो आता। आणि चाललो कंडोलिम बीच कडे आपण चाललो। तर चला, खाली आलो बघा आपण आता। हे खाली अशी माती आहे आणि ते तिकडं समुद्राच्या लाटा, इकडं लोक खेळू लागले बघा। तर चला, असं वातावरण, पर्यावरण आता या ठिकाणी आहे। आणि ते पाठीमाग किल्ल्याच्या पायथ्याशी खूप खालचा किल्ला आहे, तो किल्ला पण खूप छान आहे। तर चला, आता कंडोलिम बीच कडे जाऊ। इकडं गाडी आहे, गाडीमध्ये बसू लागली लोक, पाण्यामधली गाडी, बोट वगैरे काय बोलतो याला काय माहिती। तर चला, खूप छान वातावरण आहे। कळंगूट बीच आहे हा। आणि पुढे जायचं, कंडोलिम बीच कडे जायचं आपल्याला। कळंगूट आणि कंडोलिम बीच शेजारी शेजारी आहे, दोघं भाऊ आहे। तर चला, समोरच्या कॅमेऱ्याना तुम्हाला काय दाखवून देतो थोडंफार इथं कळंगूट बीच। तर मित्रांनो, खूप भारी वाटतं बघा बीच वरती। असं वाटतं आपल्याला रोज फिरायचा धंदा पाहिजे आणि हिंडणं फिरणं हेच आपलं काम पाहिजे रोजचं, असं वाटतं बघा। एकदा बीचवर आलं की घरी परत रूमवर, हॉस्टेलवर जात वाटत नाही बघा। पहा, किती छान वातावरण आता या ठिकाणी, मस्त थंडी थंडीगार आता हवा सुटली, अशी नाजूक एकदम मऊ मऊ थंडी हवा सुटली बघा। जास्त थंडी पण नसते इकडं, गरमट वातावरण असतं बघा। तर चला, आता आपल्याला कंडोलिम बीच कडे जायचंय। तर मित्रांनो, हे बेड बरं काय, हे गाद्या वगैरे लावलेले आहे इथं। आणि याच्यावर असे लोक बसते आणि घेते आनंद इथं निसर्गाचा। आणि समोर हे असं इकडं बार आहे झोपडीमध्ये। तर चला, आपल्याला पुढे जायचंय। खूप छान वातावरण आहे बघा आता बीच वरती। या बेड वरती बघा लोक करतात, मसाज वगैरे करतात। असे कपडे काढून याच्यावर बसावं लागतं बघा। तर चला, इकडं किती लांब आहे आता हे।
हॅलो. Hello. विच युअर कंट्री? England. इंग्लंड. England. अच्छा अच्छा. आय लव्ह इंग्लंड. Hello, England. We love England. ओके ओके. युअर नेम? Dylan. तिलन. Yeah. माय नेम इज सुनील. We know. आई एम फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रियन. मुंबई. मुंबई मालूम है? I know Mumbai. हाँ मुंबई. मुंबई आ जाओ. It's good out there. हाँ थँक यू. Thank you. तर मित्रांनो आपण आता कंडोलिम बीच वरती आलो आणि असं वातावरण सध्या आता कंडोलिम बीच वरती आहे आणि खूप मोठा बीच आहे. कंडोलिम बीच हा पणजीपासून 15 किलोमीटर अंतरावर आणि कालुंगुट बीच आणि बागा बीच आहे त्या बीचला लागूनच हा कंडोलिम बीच आहे. तर खूप छान असा हा बीच आहे. तुम्ही येऊ शकता या ठिकाणी फिरण्यासाठी. खूप भारी वातावरण आता सध्या इथं बीच वरती आहे बघा. खूप आता थंड थंड वाटायला लागलं. हे इकडं क्लब बार रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी गर्दी आहे आता. कंडोलिम बीच हा आणि इथूनच प्रवेशद्वार आहे बघा कंडोलिम बीचचा. तर खूप छान असं वातावरण सध्या बीच वरती आहे. असं वाटू लागलं की इकडेच फिरा आता 7-8 वाजेपर्यंत. भूक लागत ना ताण लागत इकडे फिरायला आल्यावर. तर चला आता समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला काही. पहा या ठिकाणी किती गर्दी आहे. चला थोडं पुढे जाऊ. तर मित्रांनो या ठिकाणी पहा किती गर्दी. हे सगळं बोट वगैरे या ठिकाणी आहे बघा. खूप पब्लिक आलेली आहे. खूप मजा करू लागले लोक. तर चला थोडं फिरू आता आणि निघू घराकडे. पहा इकडं बोट. तर मित्रांनो आता बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा ही बोट. पाय समुद्र किती छान दिसत. पुढून आवळ आलेलं बाबा. ढगाळ आली. पाऊस येतो काय. तर बघा किती छान आता इकडून समोरून फॉरेनर येऊ लागले. कंडोलिम बीच आहे हा. तर मित्रांनो समोर जी टेकडी दिसते का डोंगर दिसतो का तिथून आपण निघलो होतो बघा. तिथून ब्लॉग स्टार्ट केला होता आणि असं चालत चालत इकडे आलो आपण. आता कंडोलिम बीच वरती हो बघा. आणि हे समोर एक टेकडी दिसते बघा इकडं दूर. ती बागा बीच आहे तो आणि मधात कलंगुट बीच आहे. कलंगुट बीच. आणि आपण आता कंडोलिम बीच वरती आणि जाऊ आता बाहेर. तर असं वातावरण आहे आता बघा. हे समोर जहाज दूध येत आहे. तर मित्रांनो चला आपण हा ब्लॉग इथेच पूर्ण करू. दिवसभर आज फिरतच आहे मी. 2 तास झाले इथं बीच वरती येऊन. खूप छान वाटलं. एकदा बीचवर आलं की निघाच वाटत नाही बीचवरून बाहेर. असं पाहत राहावं वाटतं इथं लोकांना पाण्याला काय चालू आहे काय नाही सगळे अपडेट घ्यावं वाटते. आणि तर चला गाईज आपण हा ब्लॉग आता इथेच पूर्ण करू. मला दुसरं काम आहे आता.
तर चला यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.